नमस्कार शेतकरी मित्रांनो. तसं बघितलं तर आजपर्यंत आपल्याकडं पावसाचं प्रमाण अत्यल्प कमी होतं. पण परतीच्या पावसाने का होईना बघा, रात्रभर जो अचानक पाऊस आला मुसळधार, तर त्या पावसाने शेतीचं अतोनात नुकसान झालं. तुम्ही बघा जिकडं पाहावा तिकडं पाणीच पाणी दिसतंय. आपण आपल्या शेतामध्ये जी कांदा लागवड केली, तर सर्व शेतामध्ये जिकडं तिकडे पाणीच पाणी दिसतंय. हे बघा, लागवड करून साधारणतः 15 दिवस झाले. वाफे तुडुंब गच्च भरलेले आणि सर्व शेतामध्ये पाणीच पाणी आपल्याला दिसतंय. तर कमी पाऊस असल्यानंतर पण शेतकऱ्यावर दुष्काळाचं संकट ओढवतं आणि अतिनिसर्ग झाला तरी शेतकऱ्याला जागावं की मरावं असा प्रश्न निर्माण होतो. तुम्ही बघा रात्रभर इतका मुसळधार पाऊस पडला. अजूनही 2-3 दिवस पावसाचे संकेत आहे. आजच आपली जमीन पाणी घेईना आणि येणाऱ्या काळामध्ये जर 2-3 दिवसामध्ये जर मुसळधार पाऊस आला, तर आपली ही पिकं खरोखर राहतील का? हा कुठेतरी प्रश्न निर्माण होतो. तर तुम्ही बघा, जिकडे बघावं तिकडे पाणीच पाणी दिसतंय. संपूर्ण शेतामध्ये कांद्याच्या शेतामध्ये तुम्हाला पाणी दिसतंय. तर जगावी की मरावी हा पण कुठेतरी शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. म्हणूनच या नैसर्गिक आपत्तीमुळं आणि नैसर्गिक संकटाला सामोरं जाता जाता शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे. म्हणूनच बऱ्याचशा अंशी दररोज कुठेतरी शेतकरी आत्महत्या करतोय. त्याचं कारण हेही असावं असं मला वाटतं. धन्यवाद.